सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। बीड हत्येच्या निषेधार्थ आज पुण्यात सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा। संतोष देशमुखांच्या मुलीसह राजकीय नेते सहभागी होणार। लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघणार मोर्चा। राज्यात 9 तारखेला ग्रामपंचायतीमध्ये काम बंद आंदोलन। अखिल भारतीय सरपंच परिषदेचा मोठा निर्णय। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा करणार निषेध। बीड हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, सिद्धार्थ सोनवणे आणि सुधीर सांगळेला 18 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी। फरार मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पुण्यातून अटक। बीड हत्या प्रकरणात सर्वपक्षीय नेत्यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी। तर मी म्हणत नाही, मात्र लोकांची सोयी मुंडेंच्या बाजूने। चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना मंत्री ठेवू नका, धस यांची प्रतिक्रिया। संतोष देशमुखांच्या कुटुंबाला त्रास झाल्यास धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही। देशमुख कुटुंबाला आलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर जरांगेंचा मुंडेंना थेट इशारा। राज्यातील रस्ते जरांगेंच्या घरचे नाहीत। मंत्र्यावर खालच्या स्तरावर बोलून जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे। जरांगेंच्या मुंडेंवरील टीकेनंतर सदावर्तेंचा निशाणा। मारहाणीचा व्हिडिओ दाखवला असेल तर आकाचाही जेलबारीसाठी नंबर लागू शकतो। सुरेश धस यांचा हल्लाबोल। वाल्मिक कराडवर मोक्का लावण्याची मागणी। विष्णू जाटे हाच आका आणि तो आधीपासूनच तुमच्याकडे। आरोपींच्या वकिलांचा कोर्टात दावा। तर आरोपींनी गुन्हा करताना कोणतं हत्यार वापरलं हे रेकॉर्डवर नाही, वकिलांची माहिती। आरोपींना पश्चाताप नाही, तर त्यांनी देशमुखांची हत्या एन्जॉय केली, पोलिसांची केस कोर्टात माहिती। संतोष देशमुखांच्या हत्येतील एकही आरोपी सुटणार नाही। आरोपींना कठोर शिक्षा व्हावी हीच सरकारची भूमिका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। बिहारलाही लाजवेल अशी परळी स्थिती। अनेक खून इथे पचवले गेल्यात, संजय जाधव यांचा आरोप। फडणवीस अजितदारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याचीही मागणी। सरेंडरच्या वेळी वाल्मिक कराडनं माझ्या गाडीत लिफ्ट मागितली। स्कॉर्पिओ मालक आणि धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता शिवलिंग मोराळेंचा अजबगजब दावा। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी मंत्रिपदाचा त्याग करावा, गजानन कीर्तीकरांची प्रतिक्रिया। शिवसेनेकडून पहिल्यांदाच मुंडे भाऊ बहिणींच्या राजीनाम्याची मागणी। पवार कुटुंब ठाकरे कुटुंबाने एकत्र यावं, छगन भुजबळांचं आवाहन। अजितदादा आणि पवार एकत्र आले तर माझ्या शुभेच्छाच, भुजबळांची प्रतिक्रिया। नाराज राजन साळवी आणि उद्धव ठाकरेंमध्ये पाऊण तास चर्चा। कोकणातील निकालावरून बैठकीत खडाजंगी। तुम्ही घ्यायचा तो निर्णय घ्या, ठाकरेंचं बैठकीत वक्तव्य। फडणवीसांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघासह 8 मतदारसंघातील निवडणुकीला नागपूर हायकोर्टात आव्हान। पुन्हा मतदान घेण्याची काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांची मागणी। भिवंडीत बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमात गोंधळ। गर्दी वाढल्यामुळे बागेश्वर बाबा कथावचन अर्ध्यात सोडून गेले। एकाच महिलेने 2 योजनांचा लाभ घेऊ नये। लाडकी बहीण किंवा शेतकरी सन्मान योजना यापैकी एकाच योजनेचा लाभ घ्यावा, माणिकराव कोकाटेंचं आवाहन। मदाचे गाव हा प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राच्या चित्ररथाचा विषय। संचलनात चित्ररथ सहभागी होणार नाही, मात्र चित्ररथ नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध होणार। प्रयागराजमध्ये 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी महाकुंभमेळा। कोट्यवधी भक्त पवित्र स्नान करणार। 1.5 लाखांपेक्षा अधिक तंबूंची उभारणी। मुंबईत आज तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल आणि हार्बरवर पनवेल वाशी दरम्यान मेगा ब्लॉक। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।